रोहित आर्यानं मुलांना ओलीस ठेवल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी रोहितनं मुलांच्या पालकांकडून देखील आता अभिनय करून घेतलेला होता। अभिनय करून घेतल्याचा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ हा समोर आलेला आहे। ओलीस ठेवण्याच्या एक दिवस आधीच रोहितनं मुलांच्या पालकांकडून देखील अभिनय करून घेतलेला होता अशी माहिती आता समोर येतेय। अभिनय करून घेतल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडून। भाग्यश्री, काय माहिती आहे या सगळ्या संदर्भात? नक्कीच आपण बघतोय की हा रोहित आर्याचा एन्काउंटर झाला, मात्र ज्या दिवशी एन्काउंटर झाला त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी मुलांकडनं एक अभिनय करून घेतलेला होता। या अभिनयामध्ये त्यांनी पालकांना देखील सहभागी करून घेतलं होतं आणि हा सीन जो आहे तो असा होता की मुलं किडनॅप झालेली आहेत, पालक घाबरलेले आहेत, पालक दरवाजावर जोरजोरात मारतायत, अशा पद्धतीचा हा सीन त्यांनी क्रिएट करून घेतलेला होता, जो त्यांनी खरोखर दुसऱ्या दिवशी तसंच एक सत्यामध्ये उतरवला हा सीन। मात्र आदल्या दिवशी ज्या वेळेला हा सीन केला त्यावेळेला एक शूटिंग केलेलं होतं, ते शूटिंग आता समोर आलेलं पाहायला मिळतंय आणि एकंदरीत जर बघितलं तर आता जो व्हिडिओ दिसतोय त्यामध्ये देखील आपण बघू शकतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून की पालक बाहेर आहेत, मुलं आतमध्ये आहेत आणि पालक दरवाजावर मारण्याची ऍक्टिंग करतायत। त्याचं शूटिंग देखील एक जण करताना पाहायला मिळतोय आणि हा सगळा जो प्रकार आहे हा RS स्टुडिओ मध्ये झालेला आहे। एक आग देखील लावलेली होती, प्रात्यक्षिक देखील रोहितने या ठिकाणी सगळं केलेलं होतं आणि तेव्हा पालकांनी हा जो ऍक्टिंग केलेली आहे तो व्हिडिओ आता समोर आलेला आहे। लागवी अगदी, त्यामुळे हा व्हिडिओ एक मोठा पुरावा मानला जातोय। खरं तर भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।